नमस्कार। तर आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी मसाला पॅनकेक किंवा मग तुम्ही याला मिनी धिरडे म्हणू शकता ते बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन पीठ, त्याचबरोबर अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडासा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। थोडासा ओवा, अगदी चिमूटभर हळद आणि चिमूटभर लाल तिखट टाकणार आहोत। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि अर्धा छोटा चमचा तीळ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता। आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून याचं छान बॅटर तयार करून घेणार आहोत। तर यामध्ये एकदम खूप सारं पाणी न टाकता थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। तर हे मसाला पॅनकेकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी जवळपास 1 कप भरून पाणी वापरलेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीची आहे। तर यावरती आता आपण झाकण ठेवून याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहोत। बॅटर तयार आहे आणि तवाही आपला व्यवस्थित गरम झालेला आहे। आता आपण तव्यावरती कांद्याच्या सहाय्याने व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत। त्यानंतर तव्यावरती एक छोटी पळी भरून बॅटर टाकणार आहोत। थोडंसं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मध्यम आचेवरती याला 1 मिनिटांसाठी आपण भाजून घेणार आहोत। 1 मिनिटानंतर आपण झाकण ओपन करूयात आणि याला आपण पलटून घेऊयात आणि आणखीन अर्धा ते 1 मिनिट दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर याला आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। तर अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे राहिलेले पॅनकेक किंवा मिनी धिरडे बनवून घेणार आहोत। तर तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे, त्यानंतरच यावरती तेल लावून बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर हे मिनी धिरडे एकदम मऊ लुसलुशीत आणि चवीला एकदम छान लागतात, स्पेशली आंबट गोड दह्यासोबत। तर तुम्हाला ही लहान मुलांच्या टिफिनसाठीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आणखीन काही सजेशन असतील तर तेही सांगा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मील्स मराठीला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिलीत त्याबद्दल धन्यवाद।